प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. वास्तविक तो प्राणप्रतिष्ठा सोहळा हा अपूर्ण आणि चुकीचा होता. शंकराचार्य धर्माचे, हिंदू धर्माचे धर्मगुरू ज्यांनी ह्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला स्पष्टपणे विरोध केला होता. मंदिराचं बांधकाम अपूर्ण आहे, पौष महिन्यात प्राणप्रतिष्ठेचा कुठला मुहूर्त नाही. त्याच्यानंतर हिंदू धर्माप्रमाणे जर मोदी विवाहित आहे, त्यांना पत्नी आहे, तर त्यांनी पत्नीला बरोबर आणूनच हा विधी पार पाडला पाहिजे, असे विविध आक्षेप शंकराचार्य यांनी घेतले होते. तसेच विविध आणखी जे धर्मगुरू असतील, धर्मातले जे जाणकार असतील, यांनी घेतलेले होते. अशा प्रकारे आपला हा राजकीय अजेंडा सेट करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी हा कार्यक्रम रेटावला. तर त्या कार्यक्रमामध्ये त्या ट्रस्टचे जे सचिव खजिनदार आहे, गोविंदगिरी म्हणून कोणीतरी एक व्यक्ती आहे, नगर जिल्ह्यातला आहे, महाराष्ट्रातला, त्यांनी एकदम आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. तर ते आक्षेपार्ह विधान काय आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी संदीप शिंदे आणि आपण पाहतात महाराष्ट्र यूट्यूब चॅनल. तर हा गोविंदगिरी महाराज तिथं प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर जो भाषणाचा कार्यक्रम होता, म्हणजे मोदी कायम लोकांना फक्त त्यांच्या मन की बात सुनवित असतात, मन की बात ऐकवित असतात, तो सोपस्कार पार पाडण्यासाठी त्यांनी तिथं पण भाषणाचा सोपस्कार पार पाडला, आपलं भाषण ऐकवलं. तर त्या भाषणाच्या अगोदर गोविंदगिरी नावाचा जो माणूस आहे, म्हणजे स्वतःला काहीतरी जगद्गुरू वेदाचा अभ्यास असणारा माणूस, तो स्वतःला म्हणतो मी ह्या माणसासाठी स्पष्टपणे आरेतुरेची भाषा वापरत आहे. कारण ह्या माणसाने जे वक्तव्य केलेलं आहे, एकदम चुकीचं वक्तव्य केलेलं आहे, आक्षेपार्ह, निषेधार्ह असं स्टेटमेंट यांनी केलेलं आहे. कुठल्याही मराठी माणसाला जो ह्या मातीत जन्माला आला, छत्रपतींना जो मानतो, शिवाजी महाराजांना जो मानतो, तो माणूस ह्या माणसाचं वक्तव्य अजिबात मान्य करणार नाही. मग इतर जे गुजरातला मानणारे किंवा युपी बिहारचे जे भैया असतील, इथं महाराष्ट्रात खाऊन युपीचं, गुजरातचं जे गुणगान गाणारे लोक आहेत, त्यांना तो मान्य असेल, त्याच्याबद्दल मला आक्षेप नाही, कारण त्यांचा तो धंदा आहे. परंतु जे खरे मूळ मराठी लोक आहेत, छत्रपतींना मानणारे, त्यांना हे विधान नक्कीच आक्षेपार्ह वाटन. तर ते विधान कोणतं आहे ते आपण बघू. तर हा गोविंदगिरी महाराज असा तिथं म्हणाला की छत्रपती ज्यावेळेस दक्षिणेची स्वारी त्यांनी काढलेली होती, दक्षिण दिग्विजयाची, तिथं जे ज्योतिर्लिंग आहे कर्नाटकमध्ये श्रीशैल्यम, इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी असं जाहीर केलं होतं की मी आता काही हे राज्यकारभार वगैरे काही करणार नाही, मला फक्त शंकराची पूजा करायची आहे. आणि त्यांनी संन्यास घ्यायचं ठरवलं. परंतु ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांना समजून सांगितलं म्हणून ते पुन्हा राज्यकारभार करायला तयार झाले. तसं मोदी सुद्धा हिमालयात गेले होते. आता त्यांच्याबद्दल 100 खोट्या-नाट्या गोष्टी आहेत, खरी एकही गोष्ट त्यांच्याबद्दल नाही, नरेंद्र मोदींबद्दल. त्याच्यामुळं ते कधी हिमालयात गेले होते, कधी ते बांगलादेशच्या लढ्यात पण गेले होते, कधी ते चाय विकत होते, कधी ते हरियाणामध्ये गेले होते. अशा वारंवार ते कुठे जिथं जातात तिथं त्यांचं काहीतरी नातं असतं असं ते सांगतात. तसं मोदी सुद्धा हिमालयात गेले होते आणि ते हिमालयातून त्यांना देशाची सेवा करण्यासाठी मा भगवतीनं पाठवला, असं तो गोविंदगिरी महाराज म्हटला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल रामदासांनी जे लिहून ठेवलं असं म्हणतात, ते घुसळवलेलं आहे की किंवा काय ते आपल्याला सांगता येत नाही. बहुत जनांशी आधारू, निश्चयाचा महामेरू वगैरे वगैरे. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच नरेंद्र मोदी पण आहेत, असं आक्षेपार्ह विधान आपण ज्याच्याबद्दल बोलणार आहोत ते हेच आक्षेपार्ह विधान आहे की नरेंद्र मोदी हे छत्रपतींसारखेच आहेत, छत्रपतींसारखंच त्यांनी कार्य केलं किंवा कार्य त्यांचं चालू आहे, असं ह्या गोविंदगिरीने वक्तव्य केलेलं आहे. वास्तविक छत्रपती शिवाजी महाराजांची कोणाही बरोबर तुलना होऊ शकत नाही. छत्रपतींच्या नखाची सर कोणाला येऊ शकत नाही. नरेंद्र मोदी असतील, नरेंद्र मोदी हे भाजपसाठी फक्त महत्वाचे असतील, परंतु या देशासाठी ते महत्वाचे नाहीये. ह्या देशात अनेक राजे होऊन गेले, परंतु छत्रपतींबरोबर तुलना अजिबात होऊ शकत नाही नरेंद्र मोदींची. कारण छत्रपतींनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं. आता या रामदासांनी जे काही सांगितलेलं आहे ते वास्तविक चुकीचं आहे. आता
मुळात मराठी लोक छत्रपतींना मानणारे लोक रामदासाला गुरु मानत नाही. कारण रामदास बऱ्याच जणांच्या म्हणण्यानुसार आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर जे उच्च न्यायालय आहे महाराष्ट्रातलं, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की छत्रपतींचे गुरु रामदास नव्हते, म्हणजे रामदास हा गुरु नव्हता, असं डॉक्युमेंटरी एव्हिडन्सनी सिद्ध केलेलं आहे. आणि सिद्ध करणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा मी सांगतो. आता जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांचा जो प्रवक्ता आहे यांच्या शिवसेनेचा, म्हणजे शिंदे गटाचा जो प्रवक्ता आहे संजीव बोर, हा नगर जिल्ह्यातले संजीव बोर, आणि यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, यांनीच पुरावे दिले होते संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये, आणि त्या पुराव्यानुसार असं सिद्ध झालेलं आहे 2018 मध्ये की रामदास हा शिवाजी महाराजांचा गुरु नाही. मग अशा परिस्थितीत ह्या गोविंदगिरीने कुठून हा ओढून ताणून शोध लावला की रामदास हा गुरु होता? तर रामदास गुरु नव्हता. छत्रपतींचे गुरु हे स्वतः जिजामाता होत्या, त्यांचे वडील राजे शहाजी महाराज हे स्वतः त्यांचे गुरु होते. तुकाराम महाराजांना गुरु मानत होते. तुकाराम महाराजांनी बरेच अभंग उपदेशपर छत्रपतींना केलेले. म्हणून असा कुठलाही गुरु, घुसाडवलेला गुरु रामदास हा नाही. रामदास हा वास्तविक आदिलशहाचा हिरो होता, कारण त्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. त्याचे मी स्क्रीनवर तो फोटो टाकतो, पाहिजे तर तो तुम्ही बघून घ्या. आणि वेंकोजी बद्दल छत्रपतींनी दक्षिण दिग्विजयामध्ये असताना सांगितलं होतं की हे वैराग्याचे जे तुम्ही तमाशे करण्याचं नाटक करतात हे करू नका. हे उत्तर वयात किंवा उतार वयात करण्याच्या गोष्टी आहेत वैराग्याच्या आणि याच्या. आपलं काम जे आहे जनतेची सेवा करणं, योग्य प्रशासन लोकांना देणं, हेच आपलं काम आहे आणि ते निष्ठेने पार पाडा असं छत्रपतींनी लिहून ठेवलेलं होतं. असं स्पष्ट पत्र वेंकोजीला पाठवलेलं होतं. परंतु या गोविंदगिरीने कुठून तरी शोध लावून घुसडवलं. आता आपण बघूया जी तुलना छत्रपतींबरोबर मोदीची केली. छत्रपती यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं आपल्या सैन्याला की आपल्या जनतेचं किंवा बाहेरच्या राज्यात गेल्यानंतर कुठल्याही शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही असं तुम्ही वर्तन केलं पाहिजे. शेतकऱ्यांची लूट झाली नाही पाहिजे, शेतकऱ्यांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. परंतु इकडे मोदीजी जर बघितले तर वेगवेगळे धोरणं आणून शेतकऱ्यांची लूट करतात, शेतकऱ्यांच्या अन्नात माती घालवतात, शेतकऱ्यांचं नुकसान वारंवार करतात, शेतकऱ्यांच्या विरोधात काळे कायदे आणतात, शेतकऱ्यांचं डबघाईला कसं आणता येईल याच्यासाठी कायम मोदी प्रयत्न करतात. मोदी हे शेतकरी विरोधी आहेत ही एक म्हण स्पष्टपणे झालेली आहे देशामध्ये. त्याच्यानंतर मोदी आणि शिवाजी महाराज यांची तुलना करीत असताना महिला विरोधी नरेंद्र मोदी आहेत. भारताच्या कुस्तीपटू महिला यांनी भाजपचे जे बृजभूषण सिंग खासदार आहेत आणि कुलदीप सेंगर असतील, चिन्मयानंद असतील, यांनी महिलांचं लैंगिक शोषण केलेलं असताना नरेंद्र मोदी यांनी त्यांना संरक्षण दिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं महिलांचं धोरण आपल्याला सर्वांना माहीत आहे. कल्याणच्या सुभेदाराची सून जी आणली होती लुटीमध्ये, तिला सन्मानपूर्वक तिची चोळी बांगडी करून तिला शिवाजी महाराजांनी सन्मानपूर्वक तिच्या राज्यात पाठवलेलं होतं. असं धोरण असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि एकीकडं महिलांच्या बद्दल एकदम घाणेरडं धोरण असणारे नरेंद्र मोदी. मणिपूरमध्ये आदिवासी महिलांची जी धिंड काढली गेली, नग्न महिलांची, त्याच्याबद्दल नरेंद्र मोदी कुठले बोलले नाही. त्या लोकांवर कुठली कारवाई त्यांनी केलेली नाही. एक प्रकारे त्यांना संरक्षण नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे. बहुजन समाजाविषयी नरेंद्र मोदी यांचं धोरण हे एकदम द्वेषपूर्ण आहे. समाजाला आर्थिक डबघाईत घालण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण असं होतं की दुष्काळ जर पडला तर शेतकऱ्यांना बैल पुरवा, कर्ज द्या, बियाणं द्या, असं धोरण छत्रपतींचं होतं. परंतु नरेंद्र मोदींचं धोरण हे एकदम त्याच्या उलट आहे, एकदम त्याच्या विरोधात आहे. रामदास हा घुसडवलेला गोविंदगिरीने गुरु शिवाजी महाराजांचा बनवला, ही गोष्ट याच्यातून सांगायची आहे वारंवार की ही एकदम चुकीचं आहे. म्हणून आक्षेप ह्या दोन गोष्टीबद्दल आहे. एक तर तुलना छत्रपतींशी होऊ शकत नाही आणि दुसरा आक्षेप असा आहे की छत्रपतींना दक्षिण दिग्विजयामध्ये श्रीशैल्यम इथं राज्यकारभार सोडून वैराग्याची ही आली होती, म्हणजे वैराग्य करण्याची इच्छा झाली होती, असं जे सांगितलेलं आहे ते
स्पष्टपणे चुकीचं आहे. कारण व्यंकोजीबद्दल छत्रपतींनी स्पष्टपणे पत्रात सांगितलेलं आहे की वैराग्याचे सोहळे तुम्ही करू नका, हे तमाशे करू नका. आता तुमचं काम जनतेची सेवा करणं आहे, लोकांना चांगलं प्रशासन देणं आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य हेच आहे की गोविंदगिरी हा याचा कुठल्या व्याजाचा फिलाचा अभ्यास असेल, परंतु याचा राजकीय अभ्यास नाही, कुठल्या ऐतिहासिक गोष्टींचा, ऐतिहासिक दस्तावेजाचा याचा अभ्यास नाही. आणि चुकीचं राजकीय स्टेटमेंट येणाऱ्या लोकसभा निवडणूक लक्षात ठेवून महाराष्ट्रातले मतं मोदीच्या मागे मिळवण्यासाठी काही आर्थिक देवाणघेवाण करून ह्या गोविंदगिरीने असं स्टेटमेंट केलेलं आहे का, अशी माझ्या मनात शंका येते. आणि आपण सर्वच हे मान्य करत असाल की छत्रपतींचे गुरु हे त्यांच्या माता जिजाऊ, वडील शहाजीराजे आणि तुकाराम महाराज आणि स्वतःची त्यांची प्रेरणा हेच होते. कुठेही उपटसून कोणी माणूस रामदास फिमदास हे छत्रपतींचे गुरु नव्हते. इतकंच या ठिकाणी सांगायचं होतं. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तसंच तुमच्या महत्त्वाच्या कमेंट असतील तर त्या कमेंट सुद्धा इथं करा. धन्यवाद.